कि असल में हर एक घरे जानदार जी चीज़ें अशे हर चीज़ फिक्र करते थे खूब गड़ियो रहो पारवे रहो चिड़ियो रहो इशीच बेजेकडे तेकाच टायमा भितर बेजेकडे उलयले आनी बीजी कडेन दाखोवन सांगते होते लेकिन काय चीज खायला होते काय जापता का वर केला बीजी चीज वळखीक पडली की तेन असेल की आमचे घरी कामाली होती ती तिका पगार तांचो टायम होता तेन ते बार बार पगार दिले का नाही आखिर वो तो देखिए तो चिंता आपको हो ही रहा था मतलब आणि जरा जुबान को लड़खड़ाती बार बार मैं पूछते होते कि तो पगार दिले का नाही कि काम करते वाटे का नाही किसी चीज जिम्मेदारी एहसास होतो आणि दुसरा जो ख्याल भली जियारत होते आणि सामान वडली खूप तिची का होती का म्हटलं आमच्या घरात तिने इसलो माहौल तैयार केले होते की मुत्तहिद जी किसी अगर बदनामी तर पाया दर्दालो या माथा दर्दालो सगळं बदन दरसते होतो गर्दन तडपता ती शिकत आपली चढवण्याची तरबेत अशी केली की एक भावशी काय तकलीफ येतात तरी सावध भावडे भांड्यो नातुडे उदळे समा तकलीफ झाला आपल्याला आजकाल बंदा की दोन भावडे घरी वाटत राहू शके नाही अशाला आमच्या आमका 7 4 3 आता सलसल में अल्हम्दुलिल्लाह एक ठावर राउंड वाटे इत्तिफाके आज तरह की पंचायत नातूर मोहब्बतें उल्फतें अल्लाह हमेशा हम पैसे कायम दायम करो आणि असले जो कोणते सिफात त्यांच्या भीतर होते ते आपका अमल करूची कोशिश देव हमको की तौफीक दे म्हणजे सरी बीजे वाक्य होतो पण आमका चाचा सांगते होते की असले एक चढू होतो की तो स्कूला वजन होतो की तर ते का पुसले की तिच्या वशे नाही तो बोला आपले जराय नाही आपल्याकडे असबाब नाही मग ते का आपवले ते का पैसवले ते का सांगले केटलो खर्च देता आपण करता एक माणूस अगर ते काय घेतला तरी 2 वर्ष 3 वर्ष पडवता ते बचपन टुमून लागले ते इंजिनिअरिंग से ते का पडवले ते का पडवला मग असले तो हाडून रुपये त्यांच्या हातात दिला आपल्या मुलाखत कुठे असे बोलले मुलाखत तुला इलो तर बोलले आपले ही रुपये तुम्ही आपले पर खर्च केले 1 रुपये तो फायदा मग ते बोलले की आपला ही रुपये जरूर नाही आपण अल्लाह से पडवलं बोलून त्याची इखलासचा नतीजा हो झालो की असले तो चेडू बीजी ठिकाणा पडून सुरू केलं ठीक आहे ते काम मी इखलासचे जरियाने करता इखलास म्हणून करता त्या कामाभितर बढोतरी को जाता आणि अल्लाह ताला त्याच्या जरिया मिलीचा खैर वजूद में रहता बस ठीक है 2-4 अपनी गेम में अपलोड उठावेंगे अल्लाह ताला आपका सब मायने सिफात पर अमल को तौफीक दो अल्लाह को पीछे बाल में महकमे शरियत उनकस आगाज बल्ला जमा चूँकि रिश्तेदारी को जुड़ली पढ़ने के जमा पढ़ने डाले तरीन एक ताल्लुक मजीद गहराई से पैदा डालो आणि पास महकमे शरियत कस मसाइल सिलसिला भितर त्यांची फिक्र जो बनती राहती होती ती मुसलसल अपना गरिया या मुलाकातें गेला या कभी फोन करून खबर घेते नव्हते की कोणतो कदिया हिंगा झाला त्याच्या मुताल्लिक गहराई से एक बारीक चीज़ों पूछूचे की ते बराबर झाले का नाही तो कदिया जाऊन गेलो का नाही बीमार पडले त्याचे मग बीमार पडला मग मजालिस भितर येऊन जराशी तकलीफ जाऊन शुरू झाली लेकिन कभी घरे आ पहुंचे या मैं कभी गेलो तो इनको मुस्तकिल पुस्तकत रमते क्या कदिया येते असे का दिया था नाही कम झाला हा चालते असे बोलला आपला फोन आयला नाही तब्येत अशी बराबर नाही म्हणून मी फोन केला तुम्ही फोन करूचे फोन करा तब्येत निश्चित नक्की आपला येऊचे नाही आम्ही कसा होता सगळे फोन करते होते आणि चढवाकडच्या ओळखू पडते होते की तब्येत बराबर नाही त्यांना फोन करूचे सांगूची तिला नेऊचे आणि जराशी पट्ट हाटते होते बहरहाल जो तो फिक्र बदलली चीज रहता मनशा भीतर आपले जो कोणते ठाव पर में वाटे ती चीज बदलली आता मसले मौजूद होती आणि एक आपले पर्यावरण गेलो के शक्ली कम मनशा रहता जितना दिन त्यांचे खाना आमचे शबाब सविंगा वाटे काटा ऊपर वगैरह रहते होते त्यांचे परली मनशे जो बोलते हैं काटा त्यांची बहन वगैरह रहती होती त्याचे मग 69 मित्र जो बोलतो सैलाब आईल ओढलो सैलाब आयला मग बेघर झाले पहिली मनशे आणि ती मनशे मधून कॉलनी भितर बसून आबाद झाली ती आबाद झाला मग तर अशी चल वर्षा मग तिया
मखदूम कॉलोनी भितर जमाते सगळो क़याम जालो 1972 भितर जमात कायम जाली गालिबन 74 भितर हे तिंगाचे सदर जाले नंबर पहिला इब्तिदाई 72 भितर कोण सदर झाले त्यांना खूप कन्फ्यूज होते ती आपली जेव्हा मला कल्ली तर मी तसदीक सह त्यांच्याकडे गेलो तर मला सांगूच तयार नाही मी कवते वाटायचिलो तुम्ही म्हाका वळखू पडला की तुम्ही तिंगा सदर झाला पण ते फुडली आपली ती कल्ला ते बरोबर कल्ला नाही करून जेव्हा मी सांगलो की म्हाका ताकीक सरी कल्ला हा ते 78 भितर तुम्ही नाईब सदर होते आणि त्याच्या पुढे तुम्ही सदर झाला म्हणला मग बोलले की तुम्ही तातलीची झोपडी होती ती झोपडी असताना मी सदर झाला ते तुका कशी कल्ली ही सर आपली बोललो काय नाही कशी पडते पडते कल्ली गेलो तर ती चिजो को निगवच्या भितर आसले एटलो सर हे अशे की त्यांची घरची कोणती चढवा केल्लाय आणि शायद आमची मधून गल्ली जमातीची जो कोणती येताची कोणती मनशा वाटे या त्याची उपरली मनशा वाटे त्यांना पण त्याची खबर नाही ही अल्लाह ताला तर्फीन जो कोणती एक आपला आपण निगवून ठरवची सिफत होती ती को भल्लीसर चिजा भितर सगळे देखते राहिली घरचे खानदानाची एक माणसाची फिक्र करूचे खबर घेऊचे चढवाचे मुतालिक पुसूचे आणि बाद इसकी चीजों जो कोणते माली मामलात राहता के मामलात निक्के असे का नाही खस किशी सालता बारीकी जो कोणती चीजों बदलतात ती चीजों को बसा अवकाश असेल पुसते होते करते होते या महकमे शरीयत तक में अलामत बल्कि मर्तबा असेल पर कन्हाई भितर बैसून असेल इस चीजों को पुसते रहा के खबरगिरी घेते राहूची चीजों एक पर्सनल चीजों जो कोणती राहते होती माणसाची ते सर फिक्रो वगैरे जो कोणते बोलतात आम्ही खानदानी जो कोणती फिक्रो अशी ती असे कस लेकिन एक जुळले आणि ताल्लो जो कोणतो पैदा झालो ती शिकत इंगाचे को महकमे शरीयत तक जो कोणते मुलाजिमीन वगैरे वाटे त्यांचे को जराशी पुसते करते राहूचे तनखाचे सिलसिला भितर पुसले या कोणतो त्यांचे कामाचे सिलसिला कोणी बराबर जराशी मुस्तैक वाटे का काही परेशानी असे का आपला सांग आपण मुलाकडे बसून पावत करतात ही फिक्रो को असेल राहती होती बहरहाल अल्लाह ताला काही एक सिफात दाखिल होतो आणि ती सिफात हिंदुस्तान ते नुसरत झाले ती सिफात त्यांची चळवा भितर त्यांचे मुताल्लिकीन भितर आणि जे कोणती त्यांची महाब्बत जे कोणती मनशे इंगा जुळला जेतली सिफात त्यांची येलेली एक सिफत को अगर उन्हें हमें इख्तियार केले तो शायद अगर जलसा कामयाब है वरना इसकी जलसे जाते रखती आणि जलसा भितर सिफात आणि खुसूसियात बयान जाते रखती जो कोणती सिफातची माणसे गुजरून होतात त्यांच्यासाठी ती सिफात को खतम जातात अगर सिफात जिंदा तुमच्यासोबत जलसे कायम झाली आणि ते जलसा भितर बयान केलेली सिफात इख्तियार करून गेली तर वाकयातन जलसे को कामयाब आणि जो कोणती माणसे गुजरून गेली त्यांची सिफात को आमच्या भितर बाकी राहून देतली अल्लाह ताला हमको की तौफीक दो ईमान पर कायम रहो ईमान पर खात्मा नसीब करो जज़ाकल्लाह शुक्रिया मोहम्मद शेख साहब मेदा जी जमात काजी जनाब मौलाना हाफिज खाजा मोइनुद्दीन साहब अफरीन नदी मदनी गढ़े गुजारिश करता कि अपने तासुरात जमीन पेश करें Bismillahirrahmanirrahim. Alhamdulillahirabbil alamin. Sallallahu ala sayyidina wa nabiyyina Muhammad wa alihi washabbihi ajma'in. Amma ba'd. Sadr jamaat Pembidaran Mujmawaran काफ़ी वक्त पुरानी के मरहूम आपका सालों मुतालिक एक ऑर्डर यानी कि चीज़ें कुछ खूबी होता है सामने आएगी किसी का सिफात मुख्तलिफ मंचे अपने अपने अंदाज़ में बयान किया मैं जहाँ तक वलखता रहता तुम मेरी मदीना मुनव्वरा में आहिला था थोड़ा दरामा जमा चुके कामा भीतर शरीक न उड़े और ऊपर उड़े को ध्यान उड़े को जमा कामा भीतर शरीक था करें तेता तुम में वलखता तंगा कहीं बल्कि तेजानो फड़े तुम नहीं जमाते भीतर बते आणि एक मुद्दत फुडे तुम बल्कि ये बोलू सकता हो ना इंतजामिया तेता तुम ते राला तेजे थोड़ी मुद्दते मक्कस नहीं है कहीं महकमा भीतर को मुसलसल मीटिंग भीतर शरीक रहता है एक गोल्डो कमाल त्यांचा का होतो का अपना कहीं अगर जे ज्यादा पढ़ा लिखा मनुष्य होते
लेकिन तेंचे भितर तेशे एक रुबाब देखून तुमचा जापनाचे रुबाब ते जापलान देखून तेशे मनशा उपर देखून तेशे असर पडतो खुसूसन ती मनशी देखून ती थोडे कम तालीमी असता या बेतालीमी असता मनशाचे जे केस काम करवापर राहतात जहालत वगैरह भितर रावच्यान जेवढे जातात मनशे ते मौका होताही देखून तेशे त्यांना देखून त्यांच्या भितर कंट्रोल करते होते आणि त्यांच्या उपर आपलो देखून तसे रॉब त्यांच्यावर बेसवतो होते वाक्यातच त्यांचं एक देखून तसे कदाचित महकमा भितर महकमाचे काम करतरी माणसं त्यांचे व्हडलो जबरदस्त काम मिळत होते इंतजामियाची मिटिंगो तरी जालीकच महकमाची मिटिंगा भितर कोण कळते होते तसलं थंय संबंध पहिली थंय हजर जात होते मिटिंगा भितर संबंध पहिली थंय पावला फरीकैन येवो न येवो लेकिन थंय संबंध पहिली पोहोचून जातात आणि महकमाची मिटिंगे भितर अगर ते त्यांच्या शरीर उमूर सरी काही ताल्लुक नव्हतं होते पुढे लेकिन काजियाचे ताऊन सो आमचे मरहूम काजी हजरत मौलाना काजी शब्बीर साहेब रहमतुल्लाह अलैह त्यांचे जमान्यात पण देखून तेही ही सिलसिला भितर आपलो ताऊन पेश करता आले त्यांचे सरी त्याच्या मग पण येता सरी बीमार न फुडे जाते ज्याच्या मुसलसल पाबंदी सरी देखून तेशे महकमाची मिटिंगा भितर येत होते आणि फरीकांची साधना भितर जे कोणतं माणूस दारिहारी जातो तो वाकडे जातो तो त्याला ते घटफादर जाते होते आणि त्यांना जे कोणते खामोश करण्याची कोशिश करते होते आणि येऊन त्यांचं जे कोणते एवढं जबरदस्त कामून राहत होते दुसरे जातने या त्यांचे मुतालिकीन को सांगले अल्हम्दुलिल्लाह त्यांचं एक वजन आपले सगळ्या खानदानाला होतं ते एक आपले सांगला की सगळ्या खानदानाची म्हणजे त्याच्या दारिहारी करून सगळे सवाल पहिला एक इसलिए सरपरस्ती हैसियत राहते आपल्या सगळ्या खानदानाची आणि आपले मुतालिकीन सोबत के समूह त्यांची जापना कबूल करते होते आणि जे कोणती युनिटी ते आपले घराला भितर कायम केले होते की चढवे आजो आपा झाला म्हणजे जे कोणत्याचे आपले बापा सामने तो कस एहतराम आणि तिथे इज्जत सरी होती ते जे कोणतीशी आपली जिम्मेदारी वरतून येऊच्या नाही समजती झाली असल मी तर का होता माणसे आपली जिम्मेदारी वरसून आजादी सबब सोडते होतात हे जे कोणतेशी त्यांचं वजन को माणसा भितरला कम जाते होतं चढवा भितरला वजन कम जाते होतं तई शुरू चुकून आपलो जे कोणतोशे आपली जिम्मेदारी वरखून चढवा ऊपर आपली जिम्मेदारीचो एहसास धरवले खराब चीजेची खबर धरवले वक्ती ऐलान को चढवे जरे खेगा वक्ती देतात की केला ते का केला ते ही जे कोणती फुडली माणसा जे कोणती सिफत होती मला ती सिफत त्यांची हे सगळे कंट्रोल करून होते आपल्या घरची चढवा तुकून लागले नातुडा तुकून लागले इशी नातुडे म्हणला त्याच्या मोहब्बत राहतात आजोबाची लेकिन त्याच्यानं ज्यादा त्यांचे दिला म्हणजे कोणती एहतराम होतो आपल्या आजोबाचं ते खुद पलते होते तमुका उचलते वक्ता फुडे निर्गती वसूचे सुलतानी निर्गतीचे ते जे कोणते पाच वक्ताचे नाव जे पाबंद म्हणजे ते वक्ता फुडे निर्गती वसूचे आणि निर्गती वक्त बेसून नव्हते जुमानामध्ये त्यांची सेहात देखील आली शुरू भितर तरी पहली मामूल होतं को कम से कम 1 घंटा 1.5 घंटा पुढे बाहेर सर्व खुर्च्या बेसू शुरू केला क्या व्यस्त करते त्याच्यामुळे यारी मुद्दा जरी बिलकुल आपली निर्गती होऊन जे कोणते माजूर झाले निर्गती होऊ शकेल ना तर वरना કેટલી ફુડે વખતા ફુડે મે વખતા અને शुरू भीतर इब्तिदा करते 9:30 घंटा मध्ये निर्गती हाजर झाले होते ते जुमानामध्ये आणि निर्गती आपले जे कोणते इबादत वगैरे करते राहतात नाही हिचं जे कोणते इबादत सोबतो एक मुतशर्रा म्हणजे चेहरा मोहरा सरी जे कोणते चेहरा ऊपर सुन्नत रसूल अल्हम्दुलिल्लाह आणि जे कोणते टोपी हमेशा माथा ऊपर आणि आपले जे कोणते जवानीचे टेमावर एक निको कारोबार गावा भितर जे कोणते जर्मनाचं सामान असो जे कोणते कारोबार निके तरीकावर पूर्ण एवढी म्हणजे आपले आधी जे कोणते तरीकावर दुसरा काही काम पेश करू शकते होते कोणाचे पर्सनल कामा भितर को कोणते त्यांना आपवते होते बल्लीचा म्हणजे त्यांना आपले पर्सनल कामासोबत आपवते होते काही राय बनत्याचं किंवा वस्तू काही कपातात पैसून नसलो हल करते त्यांच्या घेऊन होत होते आणि काही वक्ता पुढे त्यांची तयार राहून होत होते त्यांची चढवी या खूप गवाही देत होते त्यांना मीटिंग राहिला नट्टी फिकीर राहते की मीटिंग के तिपरा मीटिंग आहे बोला ते तिपरा नामले वस्तू पुढे घरे सांगून होते छान करून राहून आणि घरे आले छाप केली सिर्फ निर्गती लागली ही काय बोलतात एक मोहब्बत ताल्लुक आणि फिक्र जमाती से त्यांच्या वालेहाना लगाव होतो हर मीटिंग हर जलसा शायद कस त्यांची सेहतची हालत कोणतो मीटिंग आहे कोणतो जे काही जलसा त्याची ते हातात राहणार तो राहा बहरहाल अल्लाह ताला तिसऱ्या जगती खूबियों दिलो होतो आणि इबादत को जो अल्लाह ताला तक दिलो होतो आपले तरावर जे कोणते इबादत को करते होते साथ ही साथ त्यांचा आवाज को जराशी खटकर होता आवाज त्यांचा आपण आपल्याला ते जे कोणते परवा करते होते
जापूच्या सर वाकडे पल्ला म्हणजे ते जरा व्हडल्या आवाजांचा जापते होते आणि त्याच्या जे काही रोखवती ते आपले बरोबर पुरी कोशिश करत होते गैर जरुरी व्हडलो आवाज गैर जरुरी जापती पडला म्हणजे ते कोणते देवांपर जे कोणते माणसं जे कोणते तरेकावर जापूची जरूरत जाता ते अंदाज नाही मागवायला त्या जराबू कोणाची पर्वा करे जातो ते कोणते जापते ते बिलाची आणि बिलकुल सस्ते से काही ते कोणते करतो नाही अपनी चीजों अब्दुल इम्कान ते जे कोणते आपले नेक चीजों जे काही मख्फी धरण्याची कोशिश केली की ते नातू या सांगले मौलाना अरफत साहब या सांगले या भी मौलाना शाहिद साहब या सांगले अपनी जो कोणती खूबियों हो सकता है नेकी हो सकता है कि ते ताल्लुक अल्लाह से करत होगा ते काय जे कोणते शे ते निकोन ठरवले की खूबी इंसान अपने पास अमाल कितना जिंदगी में इसलिए होगा कि ते तो ताल्लुक अपनो आणि अल्लाह से होगा इंसान असेल तर बिलकुल वास्ता होणे नाही काहीतरी अल्लाहकडे पेश करतात इसलो अमल होगा इंसानाकडे की ते हो काम सिर्फ अल्लाह से फोकस केलो सिवाय अल्लाहचे आणि ते बंदाचे भी बंदावो करू नये बहरहाल इसलिए को चीजों हमका त्याच्या मुताल्लिक ऐकू पडली तरी जे कोणते अंदाज विदार सगळ्या खानदानाची मनशा घेऊन गेला मी सगळ्या खानदानाची मनशाकडे उम्मीद नव्हतो लोक आपल्याला जे कोणते अंदाज तुमची संबंधित एक तरबेत केला जे कोणते अंदाज तुमचा काही सरी घेऊन गेला तो ताल्लुक तुमचं जे कोणते बाकी नव्हता तो जे कोणतो अंदाज तुमचा बाकी नव्हता जे कोणते अंदाज तुमचा संबंध घेऊन गेला आणि जे कोणते अंदाज तुमची सामाजिक काही तरबियत केला आपली जिम्मेदारी बरोबर केला त्याची चीजों तुमचे संबंधित अल्हम्दुलिल्लाह येऊन कसती चीजों त्यांची औलाद में खुसूसन जे कोणते शे त्यांची नातोडा वगैरे जे कोणते खुसूसन येऊन कस अल्लाह ताला त्यांच्या जे कोणते शे माशाअल्लाह साहेब औलाद केलो तो साहेब औलाद के साथ साथ त्याचे वडील सगळी लोक अल्लाह ताला आणि वडलो कमाल का होता की तवी लोगों के साथ साथ त्यांची सेहत को बहाल रही आखिरी 4 वर्ष थोडा वरना जे कोणते शे त्यांची सेहत भरली जे कोणते शे आखिर भरली बहाल राहिला आणि हदीस मध्ये येतात खैरुन नास मन ताल उमरुहु व हसन अमलुहु माशाअल्लाह तो बेहतर माणूस कोण जितना बड़ी उम्र मिली है आणि तेजो अमल को निकलो ही एक बड़ी खूबी खाली तवील जिंदगी मिलना कमाल नाही माणूस जे कोणते शे आपले भीतर ताकद असता सर आपले होश आवाज सलामत असता सर आपले हातीन का करू शकता ते काम करूची फिकर नव्हती ही वडली जे कोणते शे खूबी आणि ही खूबी अगर मानची डायरी तरी और सदा होना आपके भीतर खली से तरक्की हो सकता है वरना आमतौर पर इतना नौजवान नस्ल जो से हमका मतलब नहीं कि क्या कैसे करते होते सर्व सीधे भीतर जे कोणते शे आपला आपण जे कोणते किनारा कशी इख्तियार करूचे आणि बस मी आणि मोजी माका मोजे मतलब मी दुसरा काही मतलब नाही ही नफ्सा नफ्सी जो जे कोणतो आलम या जे कोणते झाला आपले माशरा भीतर ही जे कोणती शे आमची सब भली नुकसानदेही अपने सरी बराबर अपने मुताल्लिकी जड़वे रिश्तेदार सम्मा सभी कुत्तशे इनके ऊपर अंती जे कुत्तशे कम से कम निगरानी रहो तो क्या करता है इनके घर किसी है खबर कम से कम धर्मस मैं पर इनके घर के नाम को सांगतो आपण एक फोन करून तर माणूस एक गोष्टीकडे जाताना हफ्ता 10 दिन तो थोडा बंजाकडे माणूस फोन करून जापची जे कुत्तशे जरूरत महसूस करणे तासो जे के न रिश्तेदार फोन करता ना आपले कोयप्पा वडप्पा कोण काही करायचं तर म्हणजे समजती तो जे कोणते आपले माशरातून हल्लो मफकूद अतेशे आणि इशी मफकूद जाऊन नये बल्कि आपली जे कोणती खूबियो अल्लाह ताला आमची जो कौमा में धरवला दे ती खूबियो आमचे भीतर जे कोणते बाकी राहूंगा अल्लाह ताला ने दुआ करता की मरहूम भीतर जे कोणती खूबियो आणि जे कोणते अमल ते करून गेला अल्लाह ताला त्याचा बेइंतहा कबूल करो अपनी शान के मुताबिक त्यांचा जे कोणते अजर आणि बदला अता करो आणि त्यांच्या खबरेची राहती अल्लाह ताला नसीब करो त्यांची औलादे को अल्लाह त्यांची भरपूर मगफिरत करो आणि त्यांची औलादे त्यांचे मन त्यांची तमाम मुताल्लिकीना त्यांची सिफात अपनोची आणि जे कोणती नेक सिफतो त्यांची भीतरची अल्लाह ताला का सम्मुख आपण तौफीक अता करो आमीन व आमीन एजमत में मौलवी तैमूर सवाड़ी की गुजारिश कर लोग ने जमात जी ताज़ क़रार पेश करी मौलवी तैमूर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ताज़ीज़ी तराज़ात जनाब मेडिकल मोहम्मद जाफर साहब जिंदगी इंसान की एकदम के सिवा कुछ भी